विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण येत्या 8वीमध्ये जो 15 चॅप्टर एरिया या एरिया लेसनमध्ये 15.5 यामध्ये 2 क्वेश्चन्स आहेत. त्यापैकी एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे. आज आपण दुसरा क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. या ठिकाणी दुसरा क्वेश्चन असा आहे की या ठिकाणी ABCDE हा एवढा प्लॉट आहे. तर या प्लॉटचा आपल्याला काय करायचं आहे, एरिया फाइंड करायचा. म्हणजे पूर्ण एवढा प्लॉटचा एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला एक एक पार्टचा एरिया फाइंड करावा लागेल आणि ते जे काही एरिया आहे तो एरियाचं ॲडिशन केल्यानंतर या पूर्ण पार्टचा काय निघेल एरिया निघेल. तर सुरुवातीला आपला जो गिवन डाटा आहे तो या ठिकाणी गिवन डाटा या ठिकाणी आपण लिहून घेऊया. सुरुवातीला AB लेंथ ऑफ एबीची जी लेंथ दिली विद्यार्थी मित्रांनो ती दिली 24 मीटर. ओके. AB नंतर BC आपल्याला दिलेला आहे, BC दिला आहे 26 मीटर. त्यानंतर BE हा दिला आहे 30, BE इज इक्वल टू 30 मीटर. त्यानंतर BE नंतर BC झाला आहे. त्यानंतर CE हा दिला आहे 28 मीटर आणि त्यानंतर शेवटचा म्हणजे CD हा दिलेला आहे 16 मीटर. यानुसार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला हा जो ABE हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलचा आपल्याला काय करायचं, एरिया फाइंड करायचा. पण या ठिकाणी या ट्रायंगलचा एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला या AE ची लेंथ माहिती होणं गरजेचं आहे. मग AE याची लेंथ माहिती होण्यासाठी आपल्याला पायथागोरसच्या ट्रिपलेटनुसार, कारण की का ABE हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. कोणता आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. यामुळे आपल्याला पायथागोरसच्या थेरमनुसार BAE किंवा ABE या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, याचा पायथागोरसच्या थेरमनुसार याचा एरिया फाइंड करता येईल. सुरुवातीला इन ट्रायंगल BAE कोणता, BAE is a right angle triangle. ओके. त्यानंतर या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे आपण पायथागोरस थेरमनुसार याचा एरिया फाइंड करणार आहोत बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय आहे विद्यार्थी मित्रांनो, हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. या ठिकाणी हायपोटेन्यूज आहे BE चा स्क्वेअर इज इक्वल टू बेस आहे AB चा स्क्वेअर प्लस आणि हाईट आहे AE चा स्क्वेअर. BE ची लेंथ आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो 30 चा स्क्वेअर. AB ची पण लेंथ माहिती 24 चा स्क्वेअर आणि AE ची मात्र आपल्याला लेंथ काय करायची, फाइंड करायची आहे. 30 चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 3 चा स्क्वेअर 9, 2 0 इज 900. 24 चा स्क्वेअर 576 576 प्लस AE चा स्क्वेअर. त्यानंतर AE स्क्वेअर इज इक्वल टू 900 minus 576. So AE is equal to 324. 324 आल्यानंतर आपल्याला AE स्क्वेअर 324 आला तर आपल्याला AE ची लांबी पाहिजे. तर AE इज इक्वल टू AE ची लांबी आहे. तर या ठिकाणी हा जो AE आहे तर या ठिकाणी हा AE आहे तर या AE ची लांबी आहे 324 हा कोणत्या संख्येचा स्क्वेअर आहे, हा आहे 80 मीटर. ओके. आता या ठिकाणी आपल्याला याची AE ची लांबी निघाली आहे ती म्हणजे किती आहे 80 मीटर. ओके. आपल्याला आता हाईट माहिती, बेस माहिती, यानुसार आपल्याला ट्रायंगल BAE चा एरिया फाइंड करता येईल. मग या ठिकाणी द एरिया ऑफ कुणाचा, ट्रायंगल BAE आपल्याला फॉर्म्युला वापरता येईल कोणता, 1/2 बेस इंटू हाईट. या ठिकाणी बेस आताच
आपल्याला माहिती ए बी हा बेस आहे आणि ए ई हा काय आहे, ही काय आहे, लेंथ आहे, सॉरी हाईट आहे, बेस इंटू हाईट 1/2 ला 1/2. ए बीची लेंथ आपल्याला माहिती ती किती आहे 24. त्यानंतर ए ईची सुद्धा लेंथ माहिती ती म्हणजे 18. त्या ठिकाणी कटआउट्स करूया. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4. आन्सर येईल 12 इंटू 18. 18 2 जा 18 1 18 2 36, 36 ला 6 चले 3, 18 1 18, 18 आणि 3 21, 216 स्क्वेअर मीटर. ओके, स्क्वेअर मीटर. या ठिकाणी आपल्याला ए बी ई याचा एरिया आपल्याला भेटलेला. आता यानंतर आपल्याला एरिया काढायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, कुणाचा, बी सी ई, कुणाचा, बी सी ई, ट्रायंगल बी सी ई. पण विद्यार्थी मित्रांनो बी सी ई हा मात्र ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल. मग या ठिकाणी आपल्याला जो काही ट्रायंगल्स आहे, हिरोन्सचा फॉर्म्युला, या हिरोन्सच्या फॉर्म्युलानुसार आपल्याला या बी सी ईचा आपल्याला एरिया काय करता येईल, फाइंड करता येईल. मग हिरोन्सचा फॉर्म्युला फाइंड करण्यासाठी अगोदर सेमी पेरिमीटर माहिती असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी आपण सेमी पेरिमीटरसाठी ए प्लस बी प्लस सी डिवाइड बाय 2 हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. तर या ठिकाणी बीई, यामध्ये बीई इज इक्वल टू ए मीन्स 13 मीटर. ओके, त्यानंतर बीई नंतर बीसी, बीसी इज इक्वल टू बी इज इक्वल टू 26 मीटर. आणि त्यानंतर सीडी सॉरी सीई, सीई इज इक्वल टू सी इज इक्वल टू 28 मीटर. यानंतर आपल्याला सेमी पेरिमीटर काढायचं. सेमी पेरिमीटर इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी डिवाइड बाय 2. एची लेंथ माहिती आपल्याला 30 प्लस 26 प्लस 28 बाय 2. त्या ठिकाणी 8 प्लस 6 14, 14 प्लस 0 4, कॅरी इज 1, 2 प्लस 1 3, 3 प्लस 3 6 7 8, 84 बाय 2. कटआउट्स करूया. 2 1 जा 2, 2 4 जा 8 आणि इकडे 2 2 जा 4. आन्सर आला आहे 42 मीटर. ओके, या ठिकाणी आपल्याला सेमी पेरिमीटर भेटलेला आहे. त्यानंतर हिरोचा फॉर्म्युला काय विद्यार्थी मित्रांनो, इन स्क्वेअर रूट एस ऑफ एस मायनस ए, एस मायनस बी and s minus c. Okay, again under square root, s म्हणजे s ची किंमत आपल्याला माहिती आहे आताच 42. अगेन 42 मायनस a, a म्हणजे कोण आहे 30. अगेन 42 मायनस b म्हणजे 26 आणि 42 मायनस c म्हणजे कोण आहे 28. त्यानंतर पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करून घेणार आहोत. 42 ला 42 इंटू 42 मध्ये 30 मायनस करायचे, तर 2 मधून 0 गेले 2च राहिले आणि 4 मधून 3 गेले 1 राहिले. ओके, 2 मधून 0 गेले 2 राहिले, 4 मधून 3 गेले 1 राहिले इंटू 2 मधून काही 6 जाणार नाही, 12 मधून 6 गेले 6 राहिले, या ठिकाणी 3 मधून 2 गेले 1 राहिला. त्यानंतर 12 मधून 8 गेले 4 आणि त्यानंतर या ठिकाणी राहिले 3 मधून 2 गेला 1. ओके, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्याचे फॅक्टर्स पाडायचे. 42 चे जे फॅक्टर्स आहेत ते आपल्याला 6 7 चा 42 साईजचा कम घ्यायचा. आणि 6 2 जा 12, 6 2 जा 12. त्या ठिकाणी 2 8 जा 16, 2 8 16 आणि त्यानंतर 2 7 14. ओके, या ठिकाणी
अगेन अंडर स्क्वेअर रूट. आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो ज्या संख्या 2 आहेत त्या एक वेळेस द्यायच्या. या ठिकाणी हा 6, हा 6 वन टाईम, त्यानंतर हा 7 आणि हा एक 7, त्यामुळं वन टाईम, त्यानंतर 6 झाला, 7 घेतला. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2 2 जा 4 आणि 4 2 जा 8. बघा 2 2 जा 4 आणि 4 2 जा 8 म्हणजेच, आणि या पण ठिकाणी 8 आहे म्हणजे हे 2 2 2 आणि हा 8 म्हणजे 8 जा. ओके. आता यानंतर आपण नेक्स्ट थोडी साईडला घेऊया. ओके. या ठिकाणी 6चा स्क्वेअर असल्यामुळं 6 वन टाईम, 7चा स्क्वेअर असल्यामुळे 7 वन टाईम आणि 8 असल्यामुळं 8 वन टाईम. या ठिकाणी 7 6 जा 6 7 42, 42 मध्ये जर 8 केलं तर याचा गुणाकार येतो 356. काय येतो? 356 स्क्वेअर. ओके. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपला ए बी ई याचा एरिया निघालेला आहे, त्यानंतर बी ई सी याचा पण एरिया निघालेला आहे. आता आपल्याला एरिया काढायचा आहे तो म्हणजे सी ई डी. कोणता? सी ई डी. आता या ठिकाणी सीई हा जो आहे सीई ची लेंथ आहे 28 मीटर आणि या ठिकाणी डी एफ ही हाईट आहे. डी एफ इज इक्वल टू 16 मीटर. ओके. यानुसार आपल्याला काय करायचं आहे? सी ई डी या ठिकाणी याचा एरिया फाइंड करायचा आहे. ट्रायंगल सी डी ई इज इक्वल टू बेस स्क्वेअर इंटू हाईट स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज केला होता. या ठिकाणी सीई हा बेस आहे, सीई इंटू हाईट आहे डी एफ. सीई ची लेंथ आपल्याला माहित आहे. सीई ची लेंथ किती आहे? 28 आणि डी एफ ची लेंथ आहे 16. सॉरी, या ठिकाणी 1/2 आपण घ्यायचं राहिलेला आहे. 1/2 बेस इंटू हाईट स्क्वेअर. ओके. अगेन या ठिकाणी 1/2 बेस स्क्वेअर इंटू हाईट स्क्वेअर. ओके. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 4 जा 8. ओके. 2 1 जा 2, बे 1 बे आणि बे 4 8. काय राहिलेलं आहे? 14 गुणिले 16. या ठिकाणी आपण गुणाकार करूया. 14 × 14 14 28, 14 × 42 14 56, 14 × 70 आणि 14 × 84. 84 ला 4 4 8, 14 1 14, 14 आणि 8 22. ओके. 224 स्क्वेअर. ओके. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तिन्ही आता या ठिकाणी एरिया आपण आता तिन्ही एरिया या ठिकाणी फाइंड केले आहे. याचा पण एरिया, या पण ट्रायंगल एरिया, या पण ट्रायंगल एरिया. म्हणून आता त्या पूर्ण प्लॉटचा आपला एरिया लिहिता येईल आपल्याला. प्लॉटचं नाव काय आपल्या? ए बी सी डी ई. कोणता आहे प्लॉट? ए बी सी डी ई इज इक्वल टू कोणत्या ट्रायंगल्स आहे? सुरुवातीला ट्रायंगल दिला आहे बी ए ई. कोणता? ट्रायंगल बी ए ई प्लस दुसरा ट्रायंगल कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? बी सी ई. ट्रायंगल बी सी ई आणि नंतर तिसरा ट्रायंगल आपण घेतला आहे ट्रायंगल सी डी ई. सी डी आणि ई. या ठिकाणी बी ए ई ची जी ट्रायंगलचं मेजरमेंट आहे ते आहे 216 प्लस बी सी ईचं किती निघालं विद्यार्थी मित्रांनो? बी सी या ठिकाणी 356 आणि शेवटचं सी डी ई याचं मेजरमेंट आहे 224. ॲडिशन करूया. 6 + 4 10, 10 + 6 16, carries 1, 2 + 1 3, 5 + 3 8, 8 + 1 9, no carry, 3 + 2 5 and 5 + 2 7. 796 स्क्वेअर मीटर हा आपला प्लॉटचा काय असेल? एरिया असेल. ओके. अशा पद्धतीनं आपली 15.5
ही एक्सरसाइज संपलेली आहे. यानंतर आपण नेक्स्ट आणि लास्ट एक्सरसाइज 15.6 पाहणार आहोत. थँक्यू.